त्यांचे टेन्शन तुम्ही वाढवायचं कारण नाही. त्यामुळे पुनर्वसन हा विषय कुणाचा असतो, जो कुठल्या तरी गोष्टींनी ग्रस्त असतो. आम्ही कुठल्या ग्रस्त नाहीत. प्रीतमताई राजकारणात आल्या कारण मुंडे साहेबांच्या निवडणुकीनंतर 17 दिवसातच त्या मुंडे साहेबांचं निधन झालं. लोकांची भावना अशी होती की मुंडे साहेबांना आम्ही मत दिले, आम्हाला मुंडे परिवारच पाहिजे. मला उभं राहण्याचा आग्रह होता, पण तेव्हा मला राज्यात राहणं अपरिहार्य होतं. त्यामुळे मी प्रीतमताईंना राजकारणात आणलं. माझ्यापेक्षा मी जे करू नाही शकले त्याहीपेक्षा सुंदर काम प्रीतमताईंनी केलं. मी पराक्रम करू शकते, पण ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या प्रीतमताई खूप चांगल्या करत होत्या. त्यामुळे त्यांच्या जागी मला उमेदवारी दिली आहे, तर हा माझाच सन्मान आहे असं मला वाटतं. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. लास्ट प्रश्न होता ना रे, काय होतं रिपीट. पातळीतून अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की प्रीतमताईचं पुनर्वसन पातळीत करावं. अरे माझंच 5 वर्ष नाही झालं ना, आता ताईंचं पुन्हा बघू. ताई महाविकास आघाडीचा बीड जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार अजूनही फायनल झालेला नाही. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? तुम्हाला कोणाचं आव्हान असेल बीड जिल्ह्यामध्ये? मला अफवांचं, कारस्थानांचं, खोट्या विषयांचं आव्हान असेल. व्यक्तीसमोरचा आहे तो काही माझा शत्रू नाही बिचारा. तो जो कोणी असेल, तो कोणत्याही पक्षातून उभा राहिला असेल तर तो काही माझा शत्रू नाही आहे. तो निवडणुकीत एका विचारांवर लढतोय. त्यामुळे मला त्यांचं कधीच आव्हान नसणार आहे. मला आव्हान असेल की जे बुद्धिभेद होईल त्याचं आव्हान असेल, बाकी काही. थँक्यू. ही तुमची हेडलाईन. अरे वा, तुम्ही मोठा देवीला आले. वा वा, स्वागत आहे तुमचं, स्वागत. चला.